नमस्कार. सगळ्यांनाच वाटतं की आपले केस लांबसडक, दाट आणि एकदम चमकदार असावेत, नाही का? तर आज आपण हे स्वप्न खरं करण्यासाठी काही साधे, सोपे पण हो, अत्यंत प्रभावी घरगुती उपाय बघणार आहोत. चला, सुरुवात करूया एका अगदी कॉमन प्रॉब्लेमनी. अनेकांना असं वाटतं की नाही की केस वाढवणं म्हणजे एक मोठं टास्कच आहे. आणि फक्त वाढच नाही तर त्यांची काळजी घेणं, ते तर त्याहून मोठं आव्हान. केस सतत कोरडे, एकदम फ्रीझी आणि हाताळायलाच अवघड वाटतात का? आणि मग आपण काय करतो? बाजारातली महागडी उत्पादनं वापरतो. पण खरं सांगा, ती वापरूनही हवा तसा परिणाम मिळतो का? नाही ना? पण काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण आज आपण काही असे सोपे आणि एकदम सुरक्षित उपाय बघणार आहोत, जे आपण घरच्या घरी करू शकतो आणि केसांना नैसर्गिकरित्या सुंदर बनवू शकतो. पण कोणताही उपाय करण्याआधी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की केस खराब होतात तरी का? म्हणजे एकदा आपल्याला मूळ कारण कळलं की त्यावर योग्य उपाय करणं किती सोपं होईल, नाही का? तर ही आहेत काही सामान्य कारणं. सतत केमिकलवाले शॅम्पू वापरणं, स्ट्रेटनर किंवा ड्रायरने केसांना हीट देणं, नियमितपणे तेल न लावणं आणि हो, हे विसरून चालणार नाही, आपल्या आहारातली कमतरता आणि स्ट्रेस या सगळ्याचा थेट परिणाम होतो आपल्या केसांवर. चला तर मग आता या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी 5 जबरदस्त घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया. असं समजा की ही निरोगी केसांसाठी एक प्रकारची जादूची पेटीच आहे. आपला पहिला उपाय आहे कांद्याचा रस. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, कांद्याचा रस. कदाचित ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण केस वाढीसाठी हा एक कमालीचा प्रभावी घटक आहे. आणि याची पद्धती एकदम सोपी आहे. फक्त एक कांदा किसून त्याचा रस काढायचा आणि थेट आपल्या टाळूवर लावायचा. साधारण अर्ध्या तासाने धुवून टाकायचं. आता असं का? तर कांद्याच्या रसामध्ये ना सल्फर भरपूर प्रमाणात असतं आणि हे सल्फर केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या कोलाजेनचं उत्पादन वाढवतो. यामुळे काय होतं? तर केसांची मुळं मजबूत होतात, केस गळणं कमी होतं आणि नवीन केस यायलाही मदत होते. आठवड्यातून एकदा दोनदा करून बघा. आता वळूया आपल्या दुसऱ्या उपायाकडे. हां, तर केसांच्या लांबीसाठी आणि दाटपणासाठी एक अगदी क्लासिक उपाय आहे, नारळ आणि एरंडेल तेलाचं मिश्रण. हे मिश्रण बनवायला तर खूपच सोपं आहे. 2 चमचे नारळ तेलात 1 चमचा एरंडेल तेल मिसळा, थोडंसं कोमट करा आणि टाळूवर छानपैकी मसाज करा. बघा, नारळ तेलातले फॅटी ॲसिड्स आणि एरंडेल तेलातलं रिसिनोलिक ॲसिड थेट केसांच्या मुळांना पोषण देतात. या उपायाने केसांची वाढ तर वेगाने होतेच, पण केस अधिक सरळ आणि चमकदारही दिसतात. आठवड्यातून किमान 2दा नक्की वापरा. आपला तिसरा उपाय? अरे वा, हा तर केसांसाठी जणू एक वरदानच आहे आणि तो म्हणजे कोरफड जेल. ताजी कोरफड मिळाली तर उत्तमच. त्यातनं जेल काढून थेट टाळू आणि केसांना लावायचं. साधारण 30-40 मिनिटं ठेवून धुवून टाका. कोरफडमध्ये जे एन्झाईम्स आणि विटॅमिन्स असतात ना, ते आपल्या टाळूची त्वचा एकदम निरोगी ठेवतात आणि याचा परिणाम केस इतके मऊ आणि सरळ होतात की विश्वास बसणार नाही. शिवाय ज्यांना कोंड्याची समस्या आहे ती सुद्धा दूर होते. आता चौथा उपाय हा आहे तांदळाच्या पाण्याचा वापर. हा एक खूप जुना, प्राचीन उपाय आहे, पण आजही तितकाच प्रभावी मानला जातो. ही पद्धत तर सगळ्यात सोपी आहे. आपण तांदूळ धुतो तेव्हा ते पाणी फेकून देतो, बरोबर? ते फेकून न देता शॅम्पूनंतर केसांवरून ओतायचं. फक्त 5 मिनिटे ठेवून साध्या पाण्याने धुवून टाका. माहितीये का, तांदळाच्या पाण्यात इनोसिटॉल नावाचा एक घटक असतो, जो खराब झालेल्या केसांची दुरुस्ती करतो. यामुळे केसांना एक नैसर्गिक चमक आणि सरळपणा मिळतो. आणि आपला शेवटचा 5वा उपाय, हा खास करून ज्यांचे केस खूपच कोरडे आहेत त्यांच्यासाठी आहे अंडी आणि दह्याचा प्रोटीनने भरपूर असा हेअर मास्क. 1 अंड आणि 2 चमचे दही एकत्र करून चांगलं फेटून घ्या आणि केसांना लावा. 20 मिनिटांनी धुवून टाका. बघा, अंड्यामुळे केसांना मिळतं भरपूर प्रोटीन, जे केसांचा मुख्य घटकच आहे, आणि दह्यातलं लॅक्टिक ॲसिड टाळू स्वच्छ करतं. हा मास्क केसांना आतून मजबूत करतो, ज्यामुळे ते एकदम रेशमी होतात आणि त्यांचा कुरळेपणाही बराच कमी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, फक्त बाहेरून उपाय करून चालणार नाही. केसांना आतूनही पोषण मिळणं तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे. चला बघूया आहारात काय बदल करायला हवेत. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, बदाम, अक्रोड अशा गोष्टींचा समावेश नक्की करा. भरपूर पाणी प्या आणि हो, जंक फूडपासून जरा लांबच रहा. कारण शेवटी आपण जे खातो तेच आपल्या केसांवर दिसतं. बरं,
उपाय आणि आहार तर झाला. पण यासोबतच आपल्या रोजच्या काही सवयींमध्ये बदल करणंही खूप महत्वाचं आहे. चला, पटकन बघूया काय करायचंय आणि काय नाही. काही गोष्टी तर कटाक्षाने टाळायलाच हव्यात, जसं की रोजच्या रोज केसांना उष्णता देणं, ओले केस लगेच विंचरणं किंवा खूप गरम पाण्याने धुणं. ह्याऐवजी काही चांगल्या सवयी लावा, जसं की नियमित तेल लावणं, केस अगदी हळुवारपणे हाताळणं आणि गरजेनुसारच शॅम्पू करणं. हे छोटे छोटे बदल खरंच खूप मोठा परिणाम घडवून आणू शकतात. आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असेल की याचा परिणाम कधी दिसेल? तर बघा, कोणताही नैसर्गिक उपाय करताना सातत्य खूप महत्वाचं आहे. जर हे उपाय नियमितपणे केले गेले तर फक्त 4 ते 6 आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. आणि अंतिम परिणाम? अर्थातच लांब, दाट, मऊ आणि एकदम सडक केस. तर मग केसांची काळजी घेण्याच्या या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी यापैकी कोणता उपाय सगळ्यात आधी करून बघायला आवडेल? विचार करा आणि आजपासूनच सुरुवात करा.